विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 प्रकरण 1 समरूपता. समरूपता या प्रकरणामध्ये सुरुवातीला आपण समरूप आकृत्या विषयी आणि समरूप त्रिकोणांचा उपयोग समजावून घेऊ. आता इथं आपल्याला आकृत्यांच्या 2 जोड्या दिसतात. प्रत्येक जोडीमध्ये इथं ज्या आकृत्या आहेत त्यांचं निरीक्षण केलं तर त्यांचा आकार सारखा आहे आणि मापे भिन्न आहेत. ज्या आकृत्यांचा आकार सारखा असतो व मापे भिन्न असतात अशा आकृत्यांना समरूप आकृती असे म्हणतात. समरूप त्रिकोणाचा उपयोग आपण इथं पाहणार आहोत. आता इथं आपल्याला या दुसऱ्या 2 जोडींमध्ये इथं एक इमारत दिसते, आयफेल टॉवर. तर आयफेल टॉवर याची उंची काढण्यासाठी समरूप त्रिकोणांचा कसा उपयोग होतो हे आता आपण यासारखी उदाहरणं आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तसेच झाडाची उंची काढण्यासाठी देखील समरूप त्रिकोणांचा उपयोग होतो. त्रिकोणमिती या प्रकरणामध्ये आपण हे सविस्तर अभ्यासणार आहोत. चला तर आता आपण या पाठाला सुरुवात करू. या पाठातील पुढचा घटक आहे 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. मागील अध्यायामध्ये तुम्ही गुणोत्तर व प्रमाण अभ्यासलेला आहात. त्याची उजळणी आपण पाहू. a आणि b या 2 संख्यांचे गुणोत्तर m/n आहे. हे विधान आपण a आणि b या 2 संख्या m/n या प्रमाणात आहेत असेही लिहितात. गुणोत्तर आणि प्रमाण यासाठी धनवास्तव संख्यांचा वापर केला जातो. रेषाखंडाची लांबी आणि एखाद्या आकृतीचे क्षेत्रफळ या धनवास्तव संख्या असतात. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. पाया आणि उंची या संकल्पना आपल्या स्पष्ट असल्या पाहिजेत. याच्यासाठी पाया म्हणजे काय, उंची म्हणजे काय ते आता आपण पाहूया. आता आकृती 1.1 याच्यामध्ये आपल्याला त्रिकोण ABC हा दिसतो आणि A या शिरोबिंदूतून BC वरती AD हा लंब काढलेला आहे, शिरोलंब. तर इथं त्रिकोणाचा पाया हा BC आहे आणि BC संगत AD ही या त्रिकोणाची उंची आहे. तसेच दुसरे त्रिकोण PQR या त्रिकोणामध्ये QR या पायावरती त्याच्या समोरील शिरोबिंदू P बिंदूतून PS हा शिरोलंब काढलेला आहे. QR या पायावरती PS हा शिरोलंब काढलेला आहे. म्हणून QR या पायासंगत PS ही या त्रिकोणाची उंची आहे. तर आता इथं आपल्याला 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर अभ्यासायचे आहे. त्यासाठी हे 2 त्रिकोण आपण विचारात घेऊन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय ते आता आपण समजावून घेऊ. उदाहरणामध्ये त्रिकोण ABCचा BC हा पाया आणि AD उंची आहे. त्रिकोण PQR चा QR हा पाया आणि PS उंची आहे. चला तर आता आपण या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर घेऊया. आता 2 त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपण इथं लिहूया. त्रिकोण ABC याचं क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल ABC. त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल
पी क्यू आर हे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं हे गुणोत्तर लिहिलेलं आहे. बरोबर. आता उजव्या बाजूला त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला काय लिहिता येईल तर 1/2 BC पाया गुणिले AD उंची. त्याच पद्धतीनं छेदस्थानी 1/2 गुणिले पाया QR गुणिले उंची PS. आता संक्षिप्त गुणधर्मानुसार अंशस्थानी छेदस्थानी 1/2 आहेत. या अंशस्थानी छेदस्थानी समान असणाऱ्या संख्यांचा संक्षिप्त गुणधर्मानुसार लोप होतो आणि आपल्याला पुढील पायरी मिळते. इथं डाव्या बाजूला दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिसतं बरोबर. इथं BC गुणिले AD छेदस्थानी QR गुणिले PS मिळालेले आहे. BC आणि QR हे दोन या अनुक्रमे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR चे पाया आहेत आणि AD आणि PS अनुक्रमे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR च्या उंची आहे. आता या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला काय मिळालं तर या त्रिकोणांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं मिळालेलं आहे. यावरून आपल्याला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा हा गुणधर्म मिळतो. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. एका त्रिकोणाचा पाया B1 व उंची H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 व उंची H2 असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर B1 गुणिले H1 छेदस्थानी B2 गुणिले H2. तर जर आपण पहिला जो त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ आपण A1 मानलं आणि दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A2 मानलं तर A1 या त्रिकोणाची उंची H1 असेल आणि पाया B1 असेल आणि A2 या त्रिकोणाची